नमस्कार, माझं काकूमध्ये स्वागत आहे. तर काका आता हे जांभळीची झाडं जी आहेत ती सगळं पूर्ण झाडून हां हां जांभळं झाड काकाने काल तोडलेलं आहे काल. आणि ही पूर्ण आता भाजवण्यासाठी बघा हा त्यांचा परिसर अगदी पूर्ण स्वच्छता करून बघा पूर्ण अगदी घरा शेजारचा जो आवर आहे आवरावर करून अगदी व्यवस्थित साफसफाई करून बघा पूर्णतः हे पाईपलाईन जी आहे हे ठिबक सिंचन आता सध्या काम चालू आहे. हे पूर्णपणे आत्ता काका तेव्हा पलीकडे काका आहेत. आता हे पूर्ण जाळणार आणि सगळं पूर्ण म्हणजे आता हे आता जाळून पूर्ण तिथे हे भाजवून करणार त्याच्यामध्ये ते हे लावणार काय भात शेती करणार. ते बघा काका सगळं टाके आणत आहेत. त्याच्यामुळे टाकणार आणि ही जी पावसामध्ये लाकडं आपण हे करतो चुलीवर जेवण ते आहे. चुलीवरचं जेवणासाठी सगळी सोय आहे. पण तुम्हाला एक सांगायचं राहिलं की हे आपण जे कलम आहे ह्या कलमाला पण आंबे येतात. पण आता शक्यतो आता मी मध्ये बाहेर गेलो होतो चिपळूणला, त्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आली. आणि ह्याला काकानी जवळजवळ एका आंब्याला कमीत कमी 10 ते 12 आंबे होते. हे नवीनच आहे रोप. हे बघा हे जे नवीन रोप आहे ना हे बैठं कलम म्हणतात त्याला. बैठं कलम असं काय ते म्हणतात ते कलम. आता बघा इकडे हे सगळे भाजवण करून झाली बघा. इकडं पण काकाने परवा वाटतं पेटवलं होतं. इथे पण भात शेती करतात. म्हणजे आमच्या कोकणातील लोक येतात राहायला सॉरी ते करायला. आणि आपण म्हणतो ना ती दाढ, तर आमच्याकडे दाढ म्हणतात भाताची लागवण. जी भात पेरले ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे त्यांनी ट्रॅक्टरने जमीन नांगरलेली आहे. आणि जे जवळजवळ जाड असे मातीचे ढेकळे आहेत हे बघा. आणि आत्ता हे रोप आता हे बघा हे जे केले ना तयार हे बघा. हे बघा हे भात आहे इंद्रायणी राईस. हे बघा अगदी पुढपर्यंत झाड आहे. हे बघा इकडे एक केले. आता ही अजून एक 15 ते 20 दिवसामध्ये मोठी होईल. नंतर ते लगेच मग तुम्हाला भात जेव्हा लावतील तर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी. अजून व्हिडिओ काढेन मी तर तुम्हाला एक तो व्हिडिओ येईल. आता पावसाने पण मला वाटतं माघार घेतली खूप भरपूर. मला वाटतं शेतकऱ्यांचा तो अंत बघतोय. वरुणराजाला एकच विनंती आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी, लवकरात लवकर पाऊस लवकरात लवकर येऊन दे आणि सगळ्यांची शेती लवकर होऊन दे आणि त्यांनी भरभराट त्यांची होऊन दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बघा सुंदर असा परिसर आहे. आणि ह्या परिसरामध्ये आता जवळजवळ मी लहानपणी असताना मला वाटतं मेच्या एंडिंगपर्यंत पाऊस पडायला सुरुवात व्हायची. पण आता तो काळ वेगळा आहे. तुम्हाला जर काय कमेंट करायचं सांगा. तुम्हाला काय वाटतं. तर तेव्हा काकाने तेव्हा पूर्ण जाळून टाकलं आहे बघा. मला अशाच तुम्हाला व्हिडिओ येतील आणि थोडी काकांना मदत करतो मी. धन्यवाद.